OS न्यूज प्रवास सत्याचा। श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट साई भक्त ग्रामस्थांसाठी खुले करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिर्डीत 2 गटाचा साई संस्थानवर भव्य मोर्चा काढण्यात आला। याविषयी इतर घटक पक्षांनी गेट खुले व्हावे ही चांगली बाब आहे, मात्र इतर महत्त्वाचे विषय प्रलंबित असताना त्यासाठी कधी मोर्चे निघाले नाही असा पलटवार करून गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चौगुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, ॲडव्होकेट अविनाश शेजवळ, माजी नगरसेवक प्रसाद शेळके, काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख, वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, मनसे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर, मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रशांत वागचौरे, रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब काटकर, योहान गायकवाड, एकलव्य संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी, रासपा, त्याचबरोबर आमचा काँग्रेस पक्ष आणि वेगवेगळ्या विचारधारेतले वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, त्याच्यामध्ये प्रहार संघटना आहे, अशा सगळ्यांशी चर्चा करून विचार विनिमय करून आज काही भूमिका मांडण्यासाठी या ठिकाणी एकत्र बसलेलो होतो। याच्यामध्ये आमचा मुख्य विषय हा होता की गेल्या 2 दिवसांपासून म्हणजे 24 तारखेला एक मोर्चा श्री साईबाबा संस्थानच्या 4 नंबर गेटला झाला आणि आज देखील एक मोर्चा साईबाबा संस्थानच्या 3 नंबर गेटला झाला। या दोन्ही मोर्चांची मागणी एक आहे की 4ही गेट खुले करावे। त्या ठिकाणी 4ही गेटवर साई भक्तांना पास विक्री केंद्र उभं करावं किंवा आणखी काही मागण्या आहेत आणि आमचं पण म्हणणं आहे की हे झालं पाहिजे। तिथं भक्तांना त्या ठिकाणी पास दिले जावेत, ते 4ही गेट त्या ठिकाणी उघडले जावेत, 4ही गेटनी इन गेट आणि आउट गेट सुरू करावं किंवा त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या जरूर त्या ठिकाणी पूर्ण केल्या पाहिजे। परंतु मला शिर्डीकरांना, शिर्डी शहरातील नागरिकांना एक बाब महत्वाची आहे, ती लक्षात आणून द्यायची आहे की हे सत्ताधारी मंडळी 2 गटाने जाऊन एकाच मागणीसाठी आंदोलन करत आहे। हे म्हणजे कशासाठी चालू आहे? आज या राज्याचे नेते जे स्वतः आहेत, राधाकृष्ण विखे पाटील, ते महसूल मंत्री आहेत, त्याच्यानंतर ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि इतकं मोठा वजनदार नेता, त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहे, सत्ताधारी आहे। म्हणजे हेच सत्ताधारी हेच आंदोलन करणार, हे सत्ता भोगणार आणि हेच मागण्या का वेगळ्या गटाने जाऊन मागण्या करणार आणि लोकांना वेड्यात काढण्याचं यांचं हे जे काम चालू आहे हे पटण्यासारखं नाही। म्हणून आम्ही आज सगळेजण या ठिकाणी एकत्र बसलो आणि काही भूमिका आपल्या समोर मांडायच्या होत्या, म्हणून आम्ही त्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। याच्यामध्ये जर विखे पाटलांनी भूमिका जर घेतली असती आणि साईबाबा संस्थांना काही सूचना केल्या असत्या तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला असं वाटतं 1ही मिनिटाचा वेळ न लागता त्या ठिकाणी ते गेट खुले केले जाऊ शकतात। मग हा आंदोलनाचा फार्स कशासाठी सुरू आहे? तुम्ही याला सर्वपक्षीय म्हणायचं, ग्रामस्थांचं म्हणायचं आणि ठराविक काही पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन, म्हणजे फक्त भारतीय जनता पार्टीच्या जास्त लोकांनी एकत्र येऊन हे आंदोलन उभं करायचं, हे न समजणारं किंवा न उलगडणारं हे कोड आहे। परंतु लोक फार हुशार झालेले आहेत, लोकांच्या लक्षात ही बाब आलेली आहे। आमचं तर म्हणणं आहे, आपण आज हा जो मोर्चा काढला याच्यापेक्षा वेगळे प्रश्न शिर्डीमध्ये नाहीत का? कितीतरी प्रश्न आहेत। म्हणजे आपण जर ते प्रश्न वाचायला सुरुवात केली, आम्ही आज ते प्रश्न लिहून काढले, 2 पानं भरतील एवढे प्रश्न आहेत। पण काही प्रमुख प्रश्नावर आज आम्हाला तुमच्याशी बोलायचं होतं। याच्यामध्ये ज्या साईबाबा संस्थांनी 4 गेट उघडले पाहिजे साई भक्तांसाठी आणि ग्रामस्थांसाठी, त्याच साई भक्तांसाठी साई भक्तांच्या दानातून उभं राहिलेलं हॉस्पिटल आज अतिशय दयनीय अवस्थेतून जात आहे। त्या हॉस्पिटलवर कोणी बोलत नाही। त्या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफीचं मशीन येऊन पडलं, 6 महिने ते वापरलं, त्याची वॉरंटी संपून गेली 5 वर्षाची, त्याला डॉक्टर नाहीये, ते मशीन तसं पडलं। तिथं डायलिसिस विभाग तुमचा पूर्ण वेळ सुरू नाही, तिथं रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची प्रचंड हेळसांड होते। यासाठी आपण मोर्चा का काढत नाही हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे। या शहरामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे, बेरोजगारीचं इतकं मोठं प्रमाण या शहरामध्ये झालं
ही बेरोजगारी संपुष्टात यावी. आता समजा ओघाने आलेला विषय आहे MIDCचा, पूर्ण झाल्यावर बघू, तुम्ही बेरोजगारीसाठी काम करत असाल तर. पण आज जी बेरोजगारी या ठिकाणी निर्माण झालेली आहे, याच्यावर तुम्ही कधी मोर्चा काढलेला आम्ही ऐकलं नाही. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण कधी बोलत नाही. कोविडच्या काळात 4 गेट बंद झाले आणि आता ते कोविड काळापासून बंद झालेले गेट उघडावे असं जर आपलं म्हणणं असेल तर आम्ही कोविड काळात बंद झालेले फुल हार मंदिरात सुरू करावे ही मागणी केलेली होती. साईबाबा संस्थांनी आमच्यावर त्या बाबत 353 सारखे गुन्हे दाखल केले. तुम्ही कधी मोर्चा घेऊन गेले नाही की मंदिरात फुलहार सुरू व्हावं म्हणून. शिवाय ते फुलहार सुरू व्हावे त्याच्यासाठी हायकोर्टामध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी, काही शेतकऱ्यांनी जाऊन याचिका दाखल केली. आता ते होण्याची वेळ आली तर एका साई भक्तांनी दिल्लीच्या त्या ठिकाणी हस्तक्षेप याचिका दाखल केली की फुलहार सुरू व्हावे नाही, होऊ नये यासाठी याचिका दाखल केली. हे साई भक्त कुणाच्या प्रेमात पडलेले आहे? या साई भक्ताला खरोखर ही गोष्ट माहिती आहे का की फुलहार बंद राहिल्याने इथं सगळं सुजलाम सुफलाम राहील का? फुलहार सुरू झाल्याने इथल्या गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न सुटेल, इथल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल हे त्या साई भक्ताला माहिती नसेल. इथल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न या ठिकाणी सुटेल फुलहार सुरू झाल्याने, हे बहुतेक त्या साई भक्ताला माहिती नसेल. म्हणून आम्ही देखील त्या साई भक्ताची भेट घेणार आहोत आणि त्या साई भक्ताच्या घरी आम्ही कमीत कमी 200-300 शेतकरी, 200-300 या ठिकाणी फुलं विकणारे गोरगरीब लोक आम्ही त्याच्याकडे घेऊन जाणार आहोत आणि त्याला आम्ही विचारणार, बाबा तुम्ही बाबांचे भक्त आहात, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुम्हाला जर खरोखर असं वाटत असेल ही लोक मेली पाहिजे आणि फुलं बंद राहिले पाहिजे तर इथून पुढे आम्ही फुलं चालू करण्याची मागणी करणार नाही. हे असे या प्रश्नावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही याच्यामध्ये आणखी बघा, आम्ही बरेच मुद्दे काढलेले होते. याच्यामध्ये अतिक्रमणाच्या नावाखाली शिर्डी नगर परिषद गोरगरिबांच्यावर कारवाई करतात. त्या ठिकाणी मनुके विकणाऱ्या बाया असतील किंवा फुल प्रसाद विकणारे लोक असतील, त्याच्यानंतर पेरू विकणारे लोक असतील, त्यांच्या सायकली घेऊन जायच्या, मोडून टाकायच्या. रस्त्याच्या कडेला कोणी नाश्ता विकणाऱ्या किंवा काही नाश्त्याच्या गाड्या असतील त्या गाड्या घेऊन जायच्या, तोडून टाकायच्या. या लोकांवर कारवाई करायच्या, त्यांच्या रोजीरोटी, त्यांच्या अन्नात माती कालवायचं काम करायचं. रोजगार निर्माण करायचं तर बाजूलाच, जे लोक स्वतः प्रयत्न करून हातपाय हलवून पोट भरायचा प्रयत्न करतात त्यांना तुम्ही देशोधडीला लावता. या प्रश्नावर तुम्ही कधी बोलत नाही. या प्रश्नावर तुम्ही कधी शिर्डीच्या नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे कधी गेले नाही का? तुम्ही हे चुकीचं करता म्हणून त्यांना कधी सांगत नाही. साईबाबा संस्थान सुद्धा या ठिकाणी सापत्नपणाची वागणूक काही कर्मचाऱ्यांना देत असते. डोनेशन पावतीचा एवढा मोठा घोटाळा संस्थांमध्ये झालेला होता, तो राज्यभर देशभर गाजला. त्याच्यात संस्थांनी काय भूमिका घेतली, पुढे त्या प्रकरणाचं काय झालं काही माहित नाही. परंतु एखादा आउटसोर्सचा कर्मचारी थोडाफार चुकीत सापडला का त्याला कामावून काढून टाकतात. याच्यावर तुम्ही कधी आवाज उठवत नाही. आमचं म्हणणं हे आहे, तुम्ही 4ही गेट उघडले पाहिजे यासाठी आंदोलन करताना तुम्ही जरूर करा, गेट उघडलेच पाहिजे. परंतु लोकांच्या या प्रश्नावर तुम्ही का दुर्लक्ष करता हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे. हा शिर्डीकरला तुम्हाला याचा खुलासा करावा लागणार आहे. कारण सामान्य शिर्डीकर तुम्ही करता म्हणून तुम्ही करता आणि लोकांवर लादता. आता ही लादण्याची पद्धत आमचं म्हणणं असं आहे की लादण्याची पद्धत बंद झाली पाहिजे. याच्यामध्ये फुलहाराचा विषय झाला, 598 कर्मचाऱ्यांचा विषय झाला. 598 कर्मचाऱ्यांमध्ये कितीतरी लोक मेले, कितीतरी लोकांनी काम सोडून दिलं, कितीतरी लोक रिटायर झाले. त्यांच्यासाठी तुम्ही कधी आंदोलन केलेलं आम्ही पाहिलेलं नाही. त्या लोकांना न्याय भेटावा, त्या लोकांना रोजगार भेटावा, त्या लोकांच्या आउटसोर्सचं पण त्याच पद्धतीचं आहे. 8,000 रुपये लोक महिनाभर काम करतात, एक दिवस खाडा झाला की 900 रुपये त्यांचे कट करायचे ठेकेदार. या लोकांच्या मागणीसाठी तुम्ही कधी आंदोलन करत नाही. त्या हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांना, काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी आहे, काही कर्मचारी संस्थांकडे मागणी घेऊन जातात, ते आंदोलन करतात. तुम्ही त्यांना कधी पाठिंबा देत नाही. ते आंदोलन झालं नाही पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता, हे चुकीचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, नगर मनमाड जो रस्ता आहे, हा नगर मनमाड रस्ता आज किती वाईट परिस्थिती त्या रस्त्याची झालेली आहे. राज्याचे महसूल मंत्री या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहे आणि गेल्या 40 वर्षापासून ते या भागात, या मतदारसंघात ते राज्य करत आहे आणि तेव्हापासून हा रस्ता तसाच धूळ खात पडत आहे. या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचं काम मोठ्या प्रमाणात होत नाही. त्या तुलनेत कोपरगावचे आमदार
म्हणजे हे राज्याचे महसूल मंत्री, हे जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे मोठे नेते, त्या तुलनेत एक आमदार कोपरगावचा सावळीपासून कोपरगाव पर्यंत दिल्लीहून निधी आणून अतिशय मजबूत रस्ता त्या ठिकाणी केला जात आहे. मात्र आमच्याकडे त्याचं भूमिपूजन पण होत नाही आणि फक्त आमच्याकडे वल्गना केल्या जातात. 850 कोटी रुपये आलेले आहे, 450 कोटी रुपये आलेले आहे. हा रस्ता ह्या भागातून पाण्याची त्याची विल्हेवाट लागण्यासाठी तिथं कॉन्क्रिटीकरण होईल, तिथल्या मातीचं परीक्षण करून तिथं कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल. तुम्ही लोकांना अशा भूलथापा देता, काम मात्र होत नाही. आणि निवडणुकांच्या तोंडावर तुम्ही आता हे जे सुरू केलेलं आहे किंवा तुम्ही ज्या घोषणा करत आहात, MIDCचंही तसंच आहे. MIDC झाली तर स्वागतच आहे, परंतु आमचं मत असं आहे, निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही लोकांना दाखवलेलं हे गाजर आहे, हे भविष्य काळामध्ये समोर येईलच. प्रमाणे या सगळ्या मुद्द्यांची आम्ही आपल्या समोर मांडणी केलेली आहे. याच्यामध्ये भरपूर, याच्या अगोदर देखील शिर्डीकरांना भुलवण्यासाठी थीम पार्कचा विषय होता, त्याच्यानंतर लेझर शोचा विषय होता. हे साई भक्तांना या ठिकाणी खिळून ठेवण्यासाठी किंवा साई भक्त या ठिकाणी 2 दिवस थांबावा यासाठीचे जे प्रोजेक्ट होते ते अजूनपर्यंत झालेले नाही. नवीन काहीतरी प्रस्ताव तयार करून नवीन प्रोजेक्ट निवडणुकाच्या तोंडावर आणायचे आणि त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी हे काही सगळी या ठिकाणी धावपळ सुरू आहे. हे खेदाने मी आपल्या समोर नमूद करतो. याच्या अगोदर देखील शिर्डीच्या विकासाच्या चांगल्या प्रकारचे डिझाईन किंवा प्रोजेक्ट सेंट लॉरेन्स सारख्या हॉटेलला दाखवण्यात आलेले होते, ते देखील झालेले नाही. म्हणजे आपण जर तिथले जर ते प्रोजेक्ट पाहिले, त्या स्क्रीनवर जेव्हा जेव्हा ते दाखवले गेले, गावातल्या नेते मंडळींना घेऊन एक अशी अतिशय म्हणजे फॉरेनचे लोक वगैरे नाही का, बॅग बी घेऊन ते जाणार, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक त्या पायऱ्या आहेत त्याच्यावरून ते लोक इकडून ह्या मंदिराच्या या बाजूने चढणार आणि तिकडून उतरणार. म्हणजे हे जे असं भ्रामक चित्र शिर्डीकरांसमोर उभं करायचं, निवडणुका काढून घ्यायच्या, सत्ता मिळवायची, सत्तेतून पैसा मिळवायचा आणि पैशातून परत सत्ता मिळवायची, हे सगळं सुरू आहे. हे शिर्डीकरांच्या ध्यानात आलेलं आहे. आमची आजही आग्रही मागणी आहे, लेझर शोचं काय झालं, थीम पार्कचं काय झालं, शिर्डीच्या विकासाचं काय झालं, या प्रश्नावर तुम्ही मोर्चा काढा. आम्ही तुमच्या बरोबर कसलेही मतभेद न ठेवता तुमच्या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होऊ. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.